भारताने युरोपीय करार केला. यात जीवनावश्यक वस्तू असलेल्या अनेक वस्तूंचा समावेश आहे. वाटाघाटी संपल्याचा दस्तऐवजावर भारतातर्फे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी तर संरक्षण करारावर एस शंकर यांनी सह्या केल्या आहेत. या व्यापारी करारामुळे रसायने, यंत्रे, भांडवली वस्तू, औषधे, वैद्यकीय उपकरणे, खाद्यतेल, विमानाच्या सुट्टे भाग या वस्तू स्वस्त होणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या वस्तू भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या आहेत. या करारातून झालेली भारत आणि युरोप यांच्यामधील भागीदारी वैश्विक व्यवस्थेला सध्याच्या गोंधळात स्थैर्य निर्माण करेल, असं वक्तव्य मोदींनी केलं. आता पाहूया या करारातील काही महत्त्वाची वैशिष्ट्ये. सूक्ष्म आणि लघु उद्योगांना नव्या संधीचे दारे खुली होतील. वस्त्रोद्योग, दागिने, मौल्यवान रत्ने आदींच्या 33 अब्ज डॉलरच्या निर्यातीला लाभ होईल. ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी कोट्यावर आधारित पॅकेजची सुविधा असेल. युरोपीय वाहन उत्पादकांसाठी भारताचे दारे खुली होतील. वर सांगितलेल्या क्षेत्रातील भारतावरील आयात शुल्क शून्य होणार आहेत. या सगळ्यांसाठी भारताला चीनसोबत फार वेळ राहणं शक्य नाही, म्हणून भारताने हा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांनी 2030 पर्यंत व्यापार हा 500 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. याची सुरुवात म्हणजे हा करार आहे असं म्हणता येईल. अमेरिका हा भारतातील थेट परकीय गुंतवणुकीचा 5वा सर्वात मोठा स्रोत मानला जातो. या करारावर मागच्या 18 वर्षांपासून तोडगा निघत नव्हता. यातून सगळ्याच महत्त्वपूर्ण क्षेत्राला फायदा होणार असल्याने याला मदर ऑफ ऑल डील्स असे म्हटले जात आहे. आता या करारातील काही आव्हाने पाहू. कृषी आणि डेअरी उत्पादनांना भारतीय बाजारपेठेत अधिक प्रवेश हवा आहे. याचा भारतीय शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. व्यापारात तूट. प्रवेशासोबत असलेल्या व्यापारामध्ये अमेरिकेला तूट होत असल्याने अमेरिका आपल्या संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी चांगली बाजारपेठ शोधत आहे. बौद्धिक संपदा. पेटेंट आणि फार्मसी क्षेत्रातील नियमांवरून अमेरिकेची भारत सरकारवर टीका आहे. डिजिटल धोरण. भारतातील डेटा स्थानिकीकरण नियम आणि डिजिटल करारमधील आव्हाने अडथळा ठरत आहेत. आयात शुल्क. अमेरिका भारत सरकारकडून बाईक, डाळी, फळे यांवर उच्च आयात शुल्क कमी करण्याची मागणी होत आहे. हे सर्व घटक, विशेषतः अमेरिकेने घातलेले 50% पेक्षा जास्त टॅरिफ नियम, व्यापार करार पूर्ण करण्याच्या दिशेने मोठे अडथळे ठरले आहेत. तर एकंदरीत या करारामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू आहेत. व्यापार करारांमधील काही मुख्य मुद्दे. व्यापार वाढ 2024-25 मध्ये 119.71 अब्ज डॉलरवरून 132.2 अब्ज डॉलर व्यापार झाला. भारताचे निर्यात. अभियांत्रिकी, दागिने या क्षेत्रातून मोठी निर्यात होत आहे. थोडक्यात भारत अमेरिका व्यापार संबंध जागतिक धोरणात्मक भागीदारीमध्ये विकसित झाली आहेत. हा करार दोन्ही देशांमधील व्यापार संबंध मजबूत होत असल्याचे दर्शवते. भारत लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. यामुळे भारताला युरोपसोबत व्यापारी संबंध वाढवणे गरजेचे वाटत आहे. दोन्ही देश व्यापार कराराचा शस्त्रासारखा वापर करत आहेत. या कराराच्या मदतीने युरोपियन देशातील विविध क्षेत्रातील तंत्रज्ञान भारतात येऊन भारताचा आर्थिक विकास होऊ शकतो. विविध क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे देशात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होतील, कारण सध्या बेरोजगारी हा देशातील सगळ्यात मोठा मुद्दा बनला आहे. भारताने युरोपशी केलेल्या या कराराबद्दल आपल्याला काय वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.